महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमामधून 2011 पासून संग्राम म्हणजे संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र व सध्या आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पामध्ये राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरती संगणक परिचालक म्हणून हजारो संगणक परिचालक डिजिटल महाराष्ट्राचे कार्य करीत आहेत। हे कार्य करीत असताना राज्यातील ग्रामीण भागातील जनतेला रहिवासी दाखला, बांधकाम परवाना, पीटीआर नक्कल यासह 29 प्रकारचे दाखले, ग्रामपंचायतच्या संपूर्ण जमा खर्चाची नोंद घेणे, ग्रामसभा, मासिक सभा यांचे ऑनलाईन कामकाज, 14व्या वित्त आयोगाचे गाव विकास आराखडे यासह ग्रामपंचायत सांगेल ते काम संगणक परिचालक करीत असतो। मागण्या जो आहे आमच्या राज्यातील सर्व ग्रामपंचायत संगणक परिचालक, महाराष्ट्र आयटी महामंडळाकडून संगणक परिचालक म्हणून कायमस्वरूपी नियुक्ती देण्याबाबत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील संगणक परिचालक नियुक्ती देण्यास राज्य मंत्रिमंडळाकडून मंजुरी असून शासन निर्णय काढून त्यांना महाराष्ट्र आयटी महामंडळाकडून नियुक्ती घ्यावी। मात्र वर्षभर त्याला मानधन मिळत नाही। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन देऊन सुद्धा प्रत्येक महिन्याच्या एका निश्चित तारखेला अद्यापपर्यंत कधीही मानधन मिळालेले नाही। राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मागील 4 वर्षांमध्ये वेळोवेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता देखील केलेली नाही। त्यामुळे संगणक परिचालक हे पद निश्चित करून महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून नियुक्ती देणे या एकाच मागणीसाठी हिवाळी अधिवेशन दरम्यान मुंबई येथे आझाद मैदान येथे 27 ते 30 नोव्हेंबर 2018 रोजी राज्यातील हजारो संगणक परिचालकांच्या वतीने सलग 4 दिवस रात्रंदिवस आंदोलन करण्यात आले होते, परंतु आजपर्यंत हा निर्णय झालेला नाही। परंतु ज्यावेळेस 2014च्या नंतर सरकार बदललं तेव्हापासून आमच्या समस्याचे खरे जे गराणे आहे ते चालू झालेले आहे। आणि एक सरकार एकीकडे म्हणतात की खाजगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या जे कामगार आहे त्यांना समान वेतन मिळावं, आणि दुसरीकडे त्यांनी जवळपास एक वर्ष आणि दीड वर्ष झाले आमचं मानधन आम्हाला मिळत नाही। आणि मागच्या वेळेस आम्ही मुंबईला मोर्चा केला त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की 10 दिवसात तुमचा निर्णय लावू, परंतु जवळपास 8 महिने झाले, त्यांचा 10 दिवसावरून 8 महिने सुद्धा त्यांचा निर्णय लागत नाही। यासाठी माहूर येथे या संघटनेचे अध्यक्ष राजू सिंग राठोड, सचिव गजानन तुंबवाड, उपाध्यक्ष संदीप लखडे, सदस्य दिलीप जाधव, दीपक मुंडे, संजय राठोड, सुमेध पाटील, संदीप केळकर, संतोष कांबळे आणि भीमसागर नेवरे इत्यादी संगणक परिचालक यांनी उपोषण सुरू केलेले आहे। आणि जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आलेला आहे। माहूर येथून संजय घोगरे व राजू दराडे यांचा हा वृत्तांत।